लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। शिवजयंती मिरवणुकीतील ऐतिहासिक देखाव्यांना बक्षिसे 15 मे रोजी वितरण। सर्वधर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने यावर्षी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या रथांमधील ऐतिहासिक सजीव व निर्जीव देखाव्यांना विशेष बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। या स्पर्धेत सहभागी उत्कृष्ट देखाव्यांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली जाणार असून बक्षिसांचे वितरण 15 मे रोजी प्रख्यात लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे। महासंघाने संबंधित मंडळे, संघटना, रथ सजावटीत सहभागी होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना उत्साहाने सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले। या अनुषंगाने सर्वधर्मीय जयंती उत्सव महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमात शिवरायांच्या पराक्रमावर आधारित गीते, पोवाडे सादर करण्यात आले। त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे विचार मान्यवरांनी मांडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट नरहरी कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर भोडे साहेब उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे, सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर उत्तमरावजी मस्के, शाहीर संभाजी गायकवाड, गीता भीमराव यांच्या कन्या पंचशीला भालेराव जायभाय तसेच नाडेसाहेब आदी कलाकारांनी शिवराय आणि भीमराय यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रेरणादायी गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे यांनी उपस्थित मान्यवर कलाकार व नागरिकांचे आभार मानले। मोठ्या उत्साहात सर्व धर्मीय बंधुभावाच्या वातावरणात सोहळा संपन्न झाला। पाहिले भीमाला अंधार फाडताना, मी पाहिले भीमाला अंधार फाडताना, चिखलामधील समाजास संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसैनिक आणि भीमसैनिकांना एक आव्हान करेल, ज्या गोष्टीमुळे त्रास होतो, मानवतेला त्रास होतो, अशा डीजेचा वापर त्यांनी करू नये। आणि मला प्रशासनाला सुद्धा एक नम्र विनंती करायची, जशी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये त्यांनी डीजेवर बंदी घातली, तशी देखील या शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये देखील त्यांनी बंदी घातलेली आहे। मला शिवसैनिकांना आव्हान करायचंय की महापुरुषांची जयंती ही अत्यंत साध्या पद्धतीनं, ऐतिहासिक पद्धतीनं साजरी करावी, आनंदाने साजरी करावी, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी। तरच त्या महापुरुषांची जयंती आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराला साजेल असं साजरी करतो, असं त्याचा अर्थ होतो। या निमित्ताने कार्यक्रमच उशिरा झाला। आजच्या या प्रसंगी मी सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीनं जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये उत्कृष्ट देखावे यांना आपण सन्मानित करतो, त्यांना बक्षीस जाहीर करतो, तसंच आजच्या या प्रसंगी रयतेचे राजे, मी 1-2-3 त्यांच्या संकल्पना आपल्या समोर मांडतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची धारणा ही विषमतेवर होती। त्यांनी कधीही जात पात धर्म या गोष्टीला प्राधान्य दिलं नाही। जनता हीच माझं खरं दैवत असं समजून त्यांनी काही गोष्टीचं त्यांच्या मंत्रिमंडळातल्या त्यांच्या सहकार्यांना काही गोष्टीचा उपदेश दिलेला आहे। उत्पन्नाचा आजमास पाहूनच रयतेवर कर बसवावा, म्हणजे ज्याची लायकी नसेल त्याच्यावर जबरदस्ती अजिबात करता कामा नये। कर लावायचा असेल तर ज्याची लायकी आहे, ज्याचे उत्पन्न आहे, अशा याच्यावरच कर लावावा। दुसरं, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये। पण आज जे चाललंय, या ठिकाणी उल्लेख करण्यात आला, आजकाल शिवाजी महाराजांच्या नावानं, बाबासाहेबांच्या नावाने अनेक लोक जयंत्या साजरी करताना ते स्वतःचा राजकीय अस्तित्व कसं टिकेल याकडेच त्यांचं लक्ष असतं। परंतु सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघामध्ये जी जी मंडळी काम करते